जैन समाजाकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये हजारो जैन बांधव जे आहेत ते सहभागी झाले होते। हा मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे पुण्यातील शिवाजीनगर येथील जैन बोर्डिंगची जी जमीन आहे ते बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात येतोय। विशेष म्हणजे यावेळी राजू शेट्टींनी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केलेत। या गैरव्यवहारात किंवा या जे बेकायदेशीर व्यवहारात खासदार मुरलीधर मोहोळ यांचा हात असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला। त्यामुळे एकंदरीत हे जैन बोर्डिंग जमिनीचा वाद काय आहे आणि याचा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी काय संबंध आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला प्रकरण नेमकं काय आहे इथून सुरुवात करू। तर पुण्यात जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा आहे जी शिवाजीनगरमध्ये मी आत्ता म्हटल्याप्रमाणे आहे। यात दिगंबर जैन बोर्डिंग आणि शतंबर जैन बोर्डिंग आहे। आता विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका बिल्डरने म्हणजे परस्पर त्याची ती जमीन जी आहे ती हडप करून परस्पर पद्धतीने बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप जो आहे तो जैन समाजाने केलेला आहे। आता ही जमीन ज्यांना विकली गेली त्या कंपनीचं नाव आहे गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी। एकंदरीत हे सगळं प्रकरण आहे की बेकायदेशीरपणे ती जमीन विकल्याचा आरोप समाजाकडून करण्यात येतोय आणि गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे तिलाही जमीन विकल्याचा आरोप होतोय। आता या सगळ्यात खासदार मुरलीधर मोहोळ यांचा कसा संबंध आहे तर गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी व्यवसायी जे आहेत व्यवसायी भागीदाराचे जे असतात त्यात मुरलीधर मोहोळ हे गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे होते असा आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे। त्यामुळे या व्यवहारात खासदार मुरलीधर मोहोळ यांचा देखील हात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आता विशेष म्हणजे काही माध्यमांवर अशा देखील आता बातम्या चालू आहेत की गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांचा काहीही संबंध नाही आहे। कारण की 4 फेब्रुवारीलाच गोखले कन्स्ट्रक्शनसोबतची जी भागीदारी होती ती मुरलीधर मोहोळ यांनी मागे घेतली होती म्हणजे संपवली होती आणि त्याच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही जी जमिनीचा जो वाद आहे किंवा जमिनीचे जे व्यवहार आहेत ते सुरू झाले होते। त्याच्यामुळे एकंदरीतच या सगळ्याचा संबंध खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी असू शकतो अशी शंका सध्या व्यक्त केली जाते। पण या सगळ्यात अजूनही आता एवढा वाद उफाळलेला आहे। जैन समाज शांततेचा समाज म्हणून ओळखला जातो। तो समाज एवढा आक्रमक पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढतो, एवढे आरोप प्रत्यारोप होत आहेत। मात्र अजूनही खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून या प्रकरणात कोणतेही स्पष्टीकरण जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे किंवा एकही विधान जे आहे ते करण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे सातत्याने संशयाची जी सुई आहे ती खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडेच फिरत असल्याचे एकंदरीतच पाहायला मिळते आणि या सगळ्या प्रकरणामुळे मुरलीधर मोहोळ जे आहेत ते सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होतं, मुरलीधर मोहोळ हे कोणतं स्पष्टीकरण देतात आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे हे 250 कोटींची जी जमीन आहे ती जमीन जैन समाजाला पुन्हा मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।